लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये एक भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता मानिनीचा मोठा गैरसमज होणार आहे काव्याबद्दल. सुनीताच्या कॅफेमध्ये जीवा आणि काव्यापासून बोलत असतात. त्यावेळी काव्या जीवाला स्पष्ट शब्दांत सांगते, मला कुठलंही नातं एस्टॅब्लिश करायचं नाहीये, म्हणून तू मला काही जास्त बोलू नकोस जीवा. माझ्या मनात तुझ्याबद्दलच्या भावना कधीच संपल्या आहेत. आता मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. दरम्यान घरी नंदिनी युगसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. युग खूप काही मनात दडवून ठेवतोय असं नंदिनीला सातत्याने जाणवतं. तेव्हा ती त्याला म्हणते, हे बघ युग, तू आलास ना तसं मी तुला पाहतीये. काहीतरी आहे तुझ्या मनात. पण युग काहीच बोलत नाही. नंदिनी जायला लागते. तेव्हाच तिला थांबवत तो हळू आवाजात म्हणतो, वैनी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. इकडे सुनीताच्या बोलावण्यावरून मानिनी कॅफेमध्ये पोचते. आल्या आल्या ती विचारते, कुठे तो मुलगा आणि काव्या? सुनीता उत्तर देते, आहेत आतमध्ये, चल तुला दाखवते. त्या दोघी आत येतात आणि सुनीता बोट दाखवत म्हणते, हे बघ. मानिनीच्या डोळ्यांसमोर आता फक्त काव्या दिसते, पण जीवाचा चेहरा तिच्या नजरेआड राहतो. तिला तो स्पष्ट दिसत नाही, फक्त पाठमोरा दिसतो. दरम्यान जीवा काव्याशी हळू आवाजात म्हणतो, छोटीशी रिक्वेस्ट आहे, मला कोणतीही नेगेटिव्ह वाईब देऊ नकोस. आणि इथेच हा गैरसमज सुरू होतो. प्रोमो संपतो आणि प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पुढील भागापर्यंत तोवर न मिसकार